गुंफा टाकून आराम एकांतात राहिले. राहून राहून माऊलीने ध्यानस्थ झाले. पूजापाठ करत करत माऊलीने त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. शिवलिंगाची स्थापना करून माऊली तिथं अनुष्ठान करत करत राहिले. नंतर परत काही अनुष्ठान संपल्यानंतर त्यांचे मनाचे समाधानी झालं. तर त्यावेळेला माऊलीने परत आपले वापस घराकडे आले. घरातून काही दिवस राहिले आणि तिथं राहिल्यानंतर येणं जाणं माऊलीचं सुरुवातच होतं. मग असं करत असताना वर्षातला काही दिवस माऊली जाऊन शिवकडात राहायचं. मग शिवकड्यात राहून त्या ध्यानातून, त्या तपश्चर्यातून, जप पूजातून माऊलीनं मात्र अनेक रीतीतून साहित्य तयार करायचे निर्माण सुरुवात झाले. म्हणून काही दिसलं त्या घ्यायचं माऊलीने लिखाण सुरुवात केले. म्हणून ते अशी साहित्य निर्माण माऊलीने केलं तर आपल्याला कल्पना सुद्धा आपण करू शकणार. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा गुरुगीत अशी एक ग्रंथाची निर्माण माऊलीने केली. गुरुगीत त्याच्यामध्ये नागेशाचे स्तवन तयार केले आणि ते झाल्यानंतर परमरहस्य ग्रंथ तयार केले. असे अनेक 4-5 स्वयंप्रकाश ग्रंथ माऊली तयार केले आणि शेवटी परमरहस्य ग्रंथ तयार करायची वेळ आल्यानंतर माऊली म्हणलं नाही, आता शेवटचा टप्पा आलेत, इथं आम्हाला राहता नाही. म्हणून त्या ठिकाणीचं सर्व काही बाजूला ठेवून तिथून माऊली वापस येत असताना साहित्यकाराने एका ठिकाणी माऊलीच्या चरित्रामध्ये असं सांगितलेले आहे, तर माऊली शिवकडा सोडून बाहेर येत असताना त्यावेळातलं ग्रंथ रचना कसं घेऊन आले म्हणजे 2 बैलगाडी भरून ते ग्रंथ साहित्य आणले असं एका ठिकाणी त्यांनी सांगतात. बरं म्हणजे